नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे नथ तयार करणार आहोत। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या नथी तयार करून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी खूप सुंदर अशा नथी आज तयार करणार आहोत। मी एकाच व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या नथी तयार करून दाखवणार आहे। याआधी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा नथी तयार करून दाखवलेल्या आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या नथी तयार करूया। व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। हे पहा, हे आपण इथे असे हे कुंदन घेतलेले आहेत, मणी घेतलेले आहेत, गोल्डन मणी, पांढरे मणी। आपल्याला नथ बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण इथे घेतलेले आहे। तुम्हाला नथ कशाची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे हे जे मी क्रिस्टल घेतलेले आहेत ते छोटे मोठे वेगळ्या कलरचे असे घेऊ शकता। हे गोल्डन मणी आहेत। मण्यांची साईज सुद्धा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तुम्हाला जशी नथ मोठी नाजूक बनवायची आहे तसे तुम्ही हे मणी वापरू शकता। ही 0.5 mm ची तार आहे। आपण आता ही गोल्डन तार घेतलेली आहे। तारेची साईज पहा, हे पहा, एवढी आपण अशी तार ही कट करून घ्यायची आहे। ती एक बाजूने आता फोल्ड करून घ्यायची। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी नथी तयार करता येतात। आपण अशा नथी विकत आणता सुद्धा विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायच्या याचा व्हिडिओ मी आज दाखवत आहे। मी एकाच व्हिडिओमध्ये दोन नथी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। जाड तारेला आपण फोल्ड करून घेतलेली आहे व आपण गोल्डन तार त्याच्या शेजारी गुंडाळून घेतलेली आहे। ही पातळ तार आहे। तुम्ही येथे 0.3 ची तार वापरू शकता, 4 ची वापरू शकता, जशी तुमच्याकडे अवेलेबल असेल तशी तुम्ही वापरू शकता। हे पहा, हा जो क्रिस्टल आहे तो आपण यामध्ये ओवून घेतलेला आहे। खूप छान असा हिरवा खडा आहे पहा, व त्याला साईडने छोट्या छोट्या मण्यांचे सर्कल केलेला आहे। आपण आता हा जो घेतलेला आहे याच्यामध्ये तारेमध्ये तो या तारेला व्यवस्थित असा गच्च करून घ्यायचा आहे। 2 वेळा त्याला तारेने व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे आपली नथी व्यवस्थित बसते, अशी फिनिशिंग तिची खूप छान दिसते। मैत्रिणींनो, हे असेच क्रिस्टल वापरून मी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हा क्रिस्टल आपण इथे व्यवस्थित असा गच्च करून घेतलेला आहे। आपण आता याच्या खालच्या साईडला ही तार, या तारेचे 2-3 वेढे घेणार आहोत व आता आपण इथे लाल जो मणी आहे तो ओवून घ्यायचा आहे। या लाल मण्याच्या गोल वेढ्यावरती आपण गोल्डन कलरची मण्यांची सर्कल करून घ्यायचं आहे। आता आपण या तारेमध्ये गोल्डन मणी ओवायचे आहेत। आपण जर पांढरे मणी घेतले तर दोन्हीही पांढरे असे दिसून जाईल, त्यामुळे आपण इथे गोल्डन मणी ओवून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण खूप सुंदर अशा नथी घरच्या घरी तयार करू शकतो। नथीची साईज आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा ठेवायची आहे। जशी तुम्हाला नथ हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता। एकदा आपण नथ बनवण्याची एक नथ पाहिली तर आपल्याला अजून बऱ्याच नथी त्यानुसार तयार करता येतात व वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने सुद्धा बनवता येतात। हे पहा, आपण इथे आता हे गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत। आता याचा गोलवेढा आपण या लाल मण्याच्या भोवती घ्यायचा आहे व ही तार 2-3 वेढे तारेला, जाड तारेला, पातळ तारेचे घ्यायचे, म्हणजे आपण जे मणी ओवलेले आहे ते व्यवस्थित असे त्या गोल मण्याच्या गोलवेढ्यावरती राहतात। असे 2-2 मणी सोडून आपण या तारेला जाड तारेला ही पातळ तार गुंडाळून घ्यायची। यानंतर ना आपण आता इथे पुन्हा एकदा हा क्रिस्टल आहे तो ओवून घ्यायचा आहे। मी इथे क्रिस्टलचा गुलाबी कलर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडीला व ड्रेसला मॅचिंग असे हे कुंदन खडे वापरू शकता। आता हा क्रिस्टल आपण इथे या जाड तारेमध्ये व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो बसताना व्यवस्थित बसून जातो। व त्यानंतर ना आपण आता इथे याच्या भोवती पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। हे आपल्याकडे जे पांढरे छोटे मोती आहेत ते आपण याच्या गोलवेढ्यावरती ओवून घ्यायचे आहेत। त्याला त्याचा राऊंड करायचा आहे व त्यानंतर एक छोटासा आपण गोल्डन मणी पुढच्या बाजूला ओवून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात। हे पहा, हे असे आपले मणी ओवून झालेले आहेत। याचा आपण इथे असा सर्कल करून घ्यायचा आहे त्याच्याच आकाराचा, आणि आपण आता हे थोडीशी जागा सोडून ही तार पलीकडे ओढून घ्यायची आहे, म्हणजे हे जे मणी आपण ओवलेत ते जाड तारेला व्यवस्थित बसून जातात व आपली नथ दिसायला खूप छान दिसते। तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नथीची फिनिशिंग दिसून जाईल। हे पहा, आपण आता इथे जी जाड तार आहे ती ओवलेली आहे,
व इथे आपण गोल्डन छोटा मणी ओवून घ्यायचा आहे। हा मोठा मणी झाला, हा पहा हा छोटा मणी ओवून घेतलेला आहे। आता याच्या पुढच्या बाजूला आपण ही राहिलेली तार संपूर्ण गुंडाळून घ्यायची व ह्या जी आपली एक्स्ट्राची तार आहे, जी जाड तार, ती तार आपण इथे वरती तिला असा नथीचा आकार देऊन वरच्या बाजूने दुमडून घ्यायची आहे। हे पहा, हे अशी दुमडून घ्यायची। ही एक आपली नथ तयार झालेली आहे। याचबरोबर मी तुम्हाला दुसरी ही नथ येथे तयार करून दाखवत आहे। हे पहा, हे अशी आपली नथ तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, मी खूप सुंदर अशी नथ घरच्या घरी तयार केलेली आहे। तुम्ही अशी सुंदर नथ तयार करू शकता। ही आपली एक नथ तयार झाली। आपण आता दुसरी नथ तयार करूया। पहिल्या नथीसारखंच येथे याला दुमडून घ्यायचं आहे व साईडला तार ओवून घ्यायची आहे। पातळ जी तार आहे आपल्याकडे ती साईडने ओवून घ्यायची। हे पहा 0.5 ची तार आहे। ही तार आपण थोडी कट करून घ्यायची आणि ती साईडला ओवून घ्यायची। ही जी आपण तार वळवून घेतलेली आहे, इथेच साईडला आपण ही तार अशी गुंडाळून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी आज आपण नथ ही दुसरी तयार करत आहोत। एक नथ आपली तयार झालेली आहे, ही दुसरी नथ आपण तयार करून घेत आहोत। इथे आपण हा एक क्रिस्टल आहे तो ओवून घेतलेला आहे। याच्या गोलवेड्यावरती आपण पांढरे मणी ओवून घेणार आहोत व त्याचा गोल राऊंड पांढऱ्या मण्यांचा घेणार आहोत। आपण आता हा क्रिस्टल येथे असा व्यवस्थित जाड तारेला बसवून घ्यायचा आहे, असा ओढून घ्यायचा। हे पहा, म्हणजे आपण ज्यावेळेस नथ तयार करतो त्यावेळेस तो व्यवस्थित बसतो। आपल्याला नथ व्यवस्थित तयार करता येते। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने प्रत्येक दागिन्याची माहिती ही सविस्तर दिलेली आहे। साहित्यापासून ते दागिना तयार करेस्तोपर्यंत सर्व वस्तूची माहिती सविस्तर दिलेली आहे। तुम्हाला समजेल या पद्धतीने आपल्या चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत। मोत्याच्या बांगड्या, मोत्याचे नथ, त्याचबरोबर मोत्याचे कानातले वेगवेगळ्या डिझाईनचे, त्याचबरोबर मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचे नेकलेस, असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हे आपण असे इथे ही तार गुंडाळून घ्यायची आहे व आता आपण येथे खाली गोल्डन कलरचे एक आपल्याकडे फूल आहे ते ओवून घेणार आहोत। आपण ही जे मणी ओवून घेतलेले आहे ते जाड तारेला व्यवस्थित असे फिट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची फिनिशिंग छान दिसते। हे पहा, हे आपण इथे असे ओढून घ्यायचे आहे तार मण्यांच्या बरोबर मधोमध आणि खालच्या साईडला ही तार आपण पुन्हा एकदा गुंडाळून घ्यायची आहे। आपण तार व्यवस्थित ओढून घेतली म्हणजे आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान दिसते आणि आपली नथ दिसायलाही खूप छान दिसते। हे पहा, हे असे आपण आता इथे गोल्डन हे फूल आहे, पाहू शकता तुम्ही, हे इथे ओवून घेतलेलं आहे। त्याच्या साईडने आपण आता तार गुंडाळून घेतलेली आहे। त्याच्या खाली आता आपण मोठा गोल्डन मणी ओवून घेणार आहोत व त्या गोल्डन मण्याच्या साईडने आपण पांढरे मणी ओवून घेणार आहोत। हे पहा, हे जे छोटे पांढरे मोती आहेत ते ओवून घ्यायचे आहेत व त्याचा पुन्हा एकदा सर्कल करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे नथ तयार करून दाखवलेली आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही अशी आपली दुसरी ही नथ तयार झालेली आहे। आता आपण त्याची जी वरची बाजू आहे ती आधीच्या नथीगतच डबल फोल्ड करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला ही नथ व्यवस्थित अशी घालता येते। हे पहा, ही अशी आपली नथ तयार झालेली आहे। या दोन डिझाईनच्या दोन नथ मी इथे तयार केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। मैत्रिणींनो, आजचा हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला या दोनपैकी कोणती नथ आवडली तेही सांगा। हे पहा, घरच्या घरी खूप सुंदर अशी नथ। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।